दिवसात 10 तास वीज द्या, महावितरण कार्यालयाला टाळे. शिंदे शिवसेना शेतकरी संघटनेचे तीव्र आंदोलन. पूर्ण दाबाने किमान 10 तास दिवसा वीज पुरवठा करण्यात यावा या मागणीसाठी शिंदे शिवसेना शेतकरी संघटनेच्या वतीने देवळाली प्रवरा येथील महावितरण कार्यालयाला टाळे ठोकून तीव्र आंदोलन करण्यात आले. सत्ताधारी पक्षाशी संबंधित संघटनेनेच शासन आणि महावितरण प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली हे विशेष. शिंदे शिवसेना शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. देवळाली प्रवरा मंडळातील सुमारे 32 गावांमध्ये वीज पुरवठ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून अनेक ठिकाणी अवघ्या 2 तासच वीज पुरवठा होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय. त्यामुळे पिकांना पाणी देणे, शेतीची कामे करणे आणि कृषी उत्पादन टिकवणे कठीण झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. आंदोलनादरम्यान संतप्त शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयातील पंखे बंद करून अधिकाऱ्यांचे लक्ष समस्येकडे वेधण्याचा प्रयत्न केला. कार्यकारी अभियंता R.H. राजपूत यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही ते आंदोलनस्थळी न आल्याने शेतकऱ्यांचा संताप अधिकच वाढला. टाकळी मिया, खुडसरगाव, लाख जातव, देवळाली प्रवरा आदी 32 गावातील शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते. महावितरणचे सहाय्यक अभियंता गणेश वडते आणि कनिष्ठ अभियंता S.P. विटनोर यांनी आंदोलकांशी चर्चा केली, मात्र शेतकऱ्यांचे समाधान झाले नाही. दरम्यान आंदोलनाचे नेतृत्व करणारे रवींद्र मोरे यांनी वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास महावितरण कार्यालयात पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा इशारा दिल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर राहुरी विभागाचे उपकार्यकारी अभियंता V.M. बोरसे यांनी आंदोलनस्थळी धाव घेत आंदोलकांशी चर्चा केली. 2 दिवसात वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले. या आंदोलनात राजेंद्र लोंढे, प्रकाश देठे, सचिन करपे, सचिन पवार, अमोल पवार, प्रदीप पवार, रमेश मोरे, नामदेव चव्हाण, वसंत कदम, जयंत पवार, बाळासाहेब कदम, सोपान पवार, कुशाराम साळुंखे, सुनील ढोस, सुनील सिनारे, अनुप कणसे, गणेश निमसे, कैलास चोथे, सचिन कोळसे, अमित पवार यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. 2 दिवसात वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही आंदोलकांनी यावेळी दिला.